सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये इकडे आता सगळेजण पूजा करत असतात, पण सावीला तेवढा तिथे सुधाकर काका दिसतात आणि ते चिठ्ठी लिहिली असते. त्याच्यावर लिहिलेलं असतं, तुला जे पुरावे हवे ते माझ्याकडे आहे. सावी आता विठ्ठलाची पूजा करता करता तिथून त्या नीताला घेऊन निघून जाते आणि आता इकडे त्याला शोधत असते. सुधाकर काका त्या टेम्पोच्या पाठीमागे लपतात, पण आता ते टेम्पोत बसून तिथून निघून जातात, कारण तिथे त्या मेला घाबरलेले असतात. तर आता सावी आणि दिनिता सगळीकडे बघते कुठं सापडतात का, पण त्यांना कुठेच ते सापडत नाही. आणि आता लगेच ते म्हणतात, आता काय करायचं असं म्हणतात. आणि आता लगेच तिथून दोघी जणी खूप शोधतात, पण आता दोघींना तिथे ते सापडतच नाही. आणि आता ते दोघी पण म्हणतात, आता काय करायचं आपण, इथे काही करू शकत आहे काय आपण, असं म्हणत असतात. आणि आता लगेच ज्या दोघी नीता नावंती आहेत त्या दोघी पण तिथून निघून जातात. तर इकडे आता लगेच सगळेजण त्यांना शोधत असतात. ते म्हणतात की कुठे गेल्या सावी, सावीला किती वेळ झाला जाऊन, अजून काय येत नाही आहे सावी, असं तिथे धैर्य बोलत असतो सगळ्यांना. तर आता तिथे सगळेजण सावीला आणि त्यांना शोधतात. तेवढ्या ते सावींत येतात आणि आता भास्कर चिडतो आणि विचारतो, कुठं गेले होता तुम्ही. तर आता लगेच सावी म्हणते, विनिता म्हणते की कुठं म्हणजे, अहो फुलं आणायचे होते ना देवाला, त्यासाठी गेलो होतो आम्ही, त्याच्यानंतर तुमच्या वाचूनच राहिले ते फुलं आणायचे, असं म्हणतो आणि त्यांना बोलतो. तर आता लगेच तिथे ते म्हणतात, चला जाऊ दे आता पूजेला सुरुवात करा. आणि आता लगेच पूजेला तिथे ते सुरुवात करतात आणि पूजा वगैरे सगळं काही व्यवस्थित पार पाडून सगळेजण आता घरी येतात. घरी आल्यावरती आता सगळेजण तिथे बसलेले असतात, नीता, अवंती, धैर्य आणि सावी. तेवढा तिथे इरा पळत येते आणि म्हणते की काय हो धैर्य, आलात तुम्ही मंदिरातून, झाली तुमची पूजा. तर इकडं सावीच्या डोक्यात विचार चालू असतो की कुठं गेले असेल सुधाकर काका, नेमकं काय झालं असेल. तेवढ्यात इरा धैर्यजवळ जायला लागते आणि आता सावी लगेच ते जाते फ्रेंड फ्रेंड करत आणि धैर्यजवळ जाऊन बसते. आणि आता लगेच ती म्हणते की फ्रेंड, किती मज्जा आली ना आज, असं तसं बोलत असते. आणि फ्रेंड तू माझा आहे ना फक्त. तर आता नीता नावंती हे सगळं त्यांची मजा बघतच राहतात. तर इकडे आता जी इरा आहे ती इरा आता तिथे म्हणते की आता काय करायचं, ही सावी काय माझ्या धैर्यांचा पिच्छा सोडत नाहीये, असं म्हणत असते. तिला खूप राग येतो सावीचा. आणि आता धैर्य आणि सावी ते मस्त तिथे बोलत असतात. आणि आता लगेच अवंती नीता म्हणतात, तुला माहिती का अगं धैर्य भाऊजींनी सावीसाठी काय केलं. तर ती म्हणते, देवाकडे काय मागितलं तुम्ही दर्शन केलं तेव्हा. इरा विचारते. धैर्य म्हणतो की देवाकडे काय मागणार ग दुसरं, धैर्य भाऊजीचा आणि सावीचा संसार सुखाचा व्हावा ना, एवढंच मागितलं धैर्य भाऊजींनी. त्याच्यानंतर काय हे मागितलं, हो त्यांनी अगं सावीसाठी पालखी पण आतमध्ये नेली. सगळे लोक नाही म्हणतो ते जमणार, पण ते धैर्य भाऊजींनी सावीसाठी ते सुद्धा शक्य केलं, तुला माहिती आहे का. तर ती म्हणते, कशाला करायचं धैर्य तुम्ही हे, मी जर तिथे असते ना तुम्हाला हे असं काही करून दिलंच नसतं, असं म्हणत असते. आणि आता लगेच जी इरा आहे ती खूप रागावलेली असते आणि आता ती मुद्दामून सावीच्या अंगावर, आता तिथे अवंती नीता म्हणतात फोटो बघा चला, फोटो बघत असतात आणि मुद्दामून सावीच्या अंगावर पाणी सांडायला लागते. आणि आता लगेच जी अवंती आहे तीच ग्लास घेते आणि तीच इराच्या अंगावर ओतून देते. आणि आता इकडं सावीन ते आता पुरावा शोधत असतात, नक्की हे सगळं कुणी केलं आणि कोणी नाही. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.